चला पहिलं गणित घ्या. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह on a stretched string. On a stretched string is on a stretched string is y is equal to y is equal to 0.1 sin 2 pi ब्रॅकेट मध्ये t अपॉन 0.04 मायनस x अपॉन 4. बघून घ्या बोर्डवरचं. y इज इक्वल टू 0.1 sin 2 पाय ब्रॅकेट मध्ये स्मॉल t अपॉन 0.04 मायनस x बाय 4. फुल स्टॉप. फाइंड वेवलेंथ अँड वेलोसिटी ऑफ द वेव. फाइंड wavelength and velocity of the wave. लक्ष द्या. हा काय सांगितलं, एकदम सिंपल गणित आहे. इक्वेशन ऑफ वेव्ह ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हटले, दोरी ओढून लावलेली आहे आणि त्याच्यावर जे वेव्ह तयार झाले त्याचं इक्वेशन असं दिले आणि काढायला काय सांगितले बघा बरं. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह हे दिलेलं आहे. फाइंड वेवलेंथ अँड वेलोसिटी ऑफ द वेव्ह. वेवलेंथ लॅम्बडा काढायचा आहे, वेलोसिटी ऑफ द वेव्ह ही अक्षर वापरतो काढायचा आहे. तर हे दिलेलं इक्वेशन आहे आणि स्टँडर्ड इक्वेशन माहित असतं आपल्याला, त्याचं कंपॅरिझन करायचं आहे, बाकी काही नाही. ओके. बरं, आता हे कुठल्या सिस्टीम मध्ये काय सांगितलेलं, काहीच सांगितलं नाही. याचा सिस्टीम मध्ये सिस्टीम मध्ये ते एक वाक्य आहे गणित संपल्यानंतर त्याच्यात पुढे वेअर ऑल द क्वांटिटीज आर इन एसआय सिस्टीम. वेअर ऑल द क्वांटिटीज आर इन एसआय सिस्टीम. हा, आता लक्ष द्या. तर गिवन इक्वेशन इज, अगोदर दिलेलं इक्वेशन द्या किंवा अगोदर स्टँडर्ड लिहू शकतो आपण. ओके. हा, गिवन इक्वेशन इज काय दिलेलं इक्वेशन बघा, 0.01 साइन 2 पाय स्मॉल t अपॉन 0.04 मायनस x बाय 4. इक्वेशन नंबर 1. आता याच फॉर्मॅट मधलं स्टँडर्ड इक्वेशन दिलं पाहिजे. हे इथं हे महत्वाचं. तर स्टँडर्ड इक्वेशनला 2 पाय असतंच, पण t अपॉन कॅपिटल T आणि x बाय लॅम्बडा ह्या फॉर्मॅट, स्टँडर्ड फॉर्मॅट लिहून दिलं तुम्हाला 5 तर त्या फॉर्मॅट मधलं दिलं पाहिजे. तर ह्यात तर चेंजेस केले पाहिजे. तर बट हा, इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय, हा काय असतं इक्वेशन, y इज इक्वल टू a sin 2 पाय t बाय कॅपिटल T मायनस x बाय लॅम्बडा. या पद्धतीने इक्वेशन असतं. मग इक्वेशन 1 आणि 2 जर कंपॅरिझन केलं, कंपॅरिझन करताना 2 पायला 2 पाय आहे का बघायचं. बऱ्याच वेळा इथं 2 पाय नसतं, नुसतं पाय असतं, पाय बाय 2 असतं, 4 पाय असतं. काय का दिना तिथं याचं 2 पाय मध्ये रूपांतर केल्याशिवाय कंपॅरिझन करायचं. ओके. समजा 4 पाय दिला असेल तर त्याची फोड करायची 2 पाय टू 2, दोन नाल घेऊन टाकायचं. समजा देताना नुसतं पाय दिलं, आपल्याला पाहिजे 2 पाय, त्यावेळेस 2 पाय यासाठी 2 कॉमन काढायचं. या पद्धतीने इथं ऍडजस्ट केलं पाहिजे. फसतील बरं नाही. ओके. हा, तर कंपेअरिंग इक्वेशन्स 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 जर कंपॅरिझन केलं तर देअरफॉर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2,
हा अँप्लिट्यूड काढायला सांगितलं असेल तर याची तुलना करा. मला वाटतं अँप्लिट्यूड काय सांगितलंय, फक्त वेव्हलेंथ आणि व्हेलॉसिटी सांगितले. टी चा जो छेद आहे, स्मॉल टी चा जो डिनॉमिनेटर आहे 0.04 आहे, इथं टी आहे, म्हणजे कॅपिटल टी ची किंमत आहे 0.04. कॅपिटल टी ची किंमत आहे 0.04, अर्थात टी हा पिरियड आहे त्यामुळे सेकंदात येणार. पुढे एक्स बाय लॅम्बडा आणि लॅम्बडाची किंमत 4 आहे. ओके, अँड लॅम्बडा इज इक्वल टू 4 आणि अर्थातच मीटर, कारण हे सगळं एसआय सिस्टीम मध्ये सांगितलं असतं एसआय सिस्टीम. मग आपल्याला लॅम्बडा तर आला, आता राहिले व्ही च काय अवघड आहे. नाव व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, पण एन माहित नाही. एन म्हणजे 1/t आहे ना, हा एन म्हणजे 1/t आहे आणि हा लॅम्बडा आहेच. therefore v इज इक्वल टू लॅम्बडा आहे 4 आणि टी आहे 0.04. दोन घरं सरकवायची तर 4 होईल, इथं 2 घरं सरकवली तर 400 होईल. therefore v इज इक्वल टू 4 1 4 0 0, म्हणजे व्हेलॉसिटी आलेली आहे 100 मीटर पर सेकंड. संपलं. इतकं सिंपल एक्झाम्पल आहे, 2 मार्कासाठी असं लिहा. चला, झाले सगळ्यांचं. शेवटी आन्सर नीट लिहा व्यवस्थित. काय लिहिणार, काय विचारलं तर वाई. therefore wavelength of the wave is lambda is equal to 4 मीटर. आणि पुढं and velocity of the wave is v is equal to 100 मीटर पर सेकंड. नेक्स्ट दुसरं गणित घेतलं. अँप्लिट्यूड चुकीचा शब्द छापला गेला, डिस्प्लेसमेंट असा शब्द पाहिजे. डिस्प्लेसमेंट ऑफ ए वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय displacement of a wave is represented by इक्वेशन दिलेलं आहे 0.2 sin 4 पाय ब्रॅकेट मध्ये स्मॉल टी अपॉन 0.08 माइनस x अपॉन 0.8 स्मॉल टी अपॉन 0.08 माइनस x अपॉन 0.8 ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर त्यात लिहायचं इन एसआय युनिट्स फुल स्टॉप. फाइंड स्मॉल ए आकडा वेवलेंथ, स्मॉल बी आकडा फ्रिक्वेन्सी आणि स्मॉल सी आकडा एम्प्लीट्यूड ऑफ द वेव, एम्प्लीट्यूड ऑफ द वेव. पारे काय काय दिले बघा. हे खरं तर या इक्वेशनने डिस्प्लेसमेंट निघतं. पुस्तकात मी सांगितलं अँप्लिट्यूड छापले गेले, हे अँप्लिट्यूड हे अँप्लिट्यूड. या इक्वेशनने काय मिळतंय डिस्प्लेसमेंट, म्हणून मला शब्द बदलून दिला. द डिस्प्लेसमेंट ऑफ ए वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय हे मिळते. तर काय काय काढायला सांगितलंय, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड. बघा वेव्हलेंथ स्मॉल ए आकडा वेव्हलेंथ लॅम्बडा काढायचा आहे, स्मॉल बी आकडा फ्रिक्वेन्सी काढायची आणि अँप्लिट्यूड काढायचे. ओके, तर गिवन इक्वेशन पहिल्यांदा लिहितोय. गिवन इक्वेशन इज काय आहे, y इज इक्वल टू 0.2 sin 4 पाय आहे बघा. इथं फर्स्ट स्टेप कंपल्सरी इथं 2 पाय पाहिजे, मग अशी मी सांगितलेलं तुम्हाला.
आणि न कळत आपल्या इकडे लक्ष जात नाही, डायरेक्ट आपण कंपॅरिझन करतो. तर स्मॉल टी अपॉन 0.08 मायनस एक्स अपॉन 0.8. एक तर याची फोड केली पाहिजे 4 पायची, 2 पाय इंटू 2, आणि त्या दोन्ही आत बोललं पाहिजे. हे लक्षात घ्या, म्हणजे हे दुरुस्त केलं पाहिजे. 0.02 मी इथं 2 पाय इंटू 2 अशी फोड करणार आहे. स्मॉल टी अपॉन 0.08 मायनस एक्स अपॉन 0.8. ओके. हा, पुढं therefore y is equal to 0.2 sin. हे 2 पाय फक्त आत राहू द्या, दोन्ही आत होणार. तर काय काय होणार, 2t अपॉन 0.08 मायनस 2x अपॉन 0.8 हे असं. बे एके बे शून्य शून्य बे चौकाट, बे एके बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे चौकाट. म्हणजे इक्वेशन आलेलं आहे 0.2 sin 2 पाय. हा, स्मॉल टी अपॉन 0.04 मायनस एक्स अपॉन 0.4. हा, या पद्धतीने. ओके. आता सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हची इक्वेशन लिहूया. हा, बट इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज, हा कसं असतंय रे, या फॉर्मॅट मधलंच घ्यायचं. y इज इक्वल टू a sin 2 पाय. हा, काय असते, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. इक्वेशन नंबर 2. जस्ट कंपॅरिझन करायचं आहे. साईनचा जो कोएफिशियंट आहे ते अँप्लिट्यूड असणार आहे, तर अँप्लिट्यूड काढायचीच आहे आपल्याला. therefore फ्रॉम 1 and 2 स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी असतो, त्याच्यावरून कॅपिटल टी निघतो, आणि स्मॉल एक्स अपॉन लॅम्बडा असतो, त्याच्यावरून लॅम्बडा पण निघतो. तर ए इज इक्वल, पहिल्यांदा मी अँप्लिट्यूडची तुलना करतोय 0.12 आणि हे मीटर आलं. ओके. पुढं स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी असतं, तर कॅपिटल टी ची किंमत 0.04 आली. 0.04 अर्थातच हा पिरियड असल्यामुळे सेकंद आला. फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला. हा, बट लगेच काढून घेऊया फ्रिक्वेन्सी. n इज इक्वल टू 1 अपॉन टी असतं. 1 अपॉन 0.04 आलं. 2 घन सकवा 4 झालं. इथं 2 घन 100 झालं. 4 1 4, 4 2 8 किंवा 25 100 तुम्हाला कळते. therefore n इज इक्वल टू 25. आणि हर्ट्ज, फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये असते. राहिलं काय फक्त आता, हा लॅम्बडा किती येणार आहे, एक्सचा जो छेद आहे तो 0.4 आणि मीटर येणार आहे. ओके. जे काय विचारलं ते आलं ना सगळं बघा. शेवटी आन्सर व्यवस्थित लिहा. असला प्रश्न ऑब्जेक्टिव्हला येण्याची जास्त शक्यता आहे. त्या 2 मार्काचे प्रश्न असतात बघा पहिल्या सेक्शन मध्ये, बोर्डाच्या पेपरला सेक्शन ए मध्ये, त्यात येईल हे. पण यात सगळ्यात महत्वाचं साईनच्या आतमध्ये 2 पाय पाहिजे बघा. चला, झालं का सगळ्यांचं. शेवटी उत्तर नीट लिहा. आन्सर नंबर ए, नंबर बी, नंबर सी असं नीट लिहायचं. नंबर ए, वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह लॅम्बडा इज इक्वल काय लिहायचं 0.4 मीटर. नंबर बी, फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह n इज इक्वल टू 25 हर्ट्ज. नंबर सी, एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह a इज इक्वल टू 0.2 मीटर. असं उत्तर नीट लिहा. चला पुढचं घ्या. इक्वेशन ऑफ ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इक्वेशन ऑफ ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. On a stretched string is y is equal to
2 into 10 raised to minus 6, 2 into 10 raised to minus 6 sin pi ब्रॅकेट मध्ये स्मॉल t अपॉन 0.02 मायनस xy60 where small t काढायचा त्याच्या पुढे लिहायचं is in second, small t is in second and small x and x is in centimeter and x is in centimeter. So find wave velocity comma wavelength and phase difference at any two instant and phase difference between at phase difference at any instant पहिल्यापासून वाक्य नीट सांगतो त्यांनी दुरुस्त करून लिहा. Phase difference at any instant between 2 points, between TW2, between 2 points which are 2 centimeter apart, which are 2 centimeter apart. बघा काय लिहिलं तुम्ही, find wave velocity comma wavelength and phase difference at any instant between 2 points which are 2 centimeter apart. लक्ष द्या बघा, दिलेलं इक्वेशन तर मी आहे तसं लिहिलंय. आता या इक्वेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, इथं पाय आहे, नुसतं 2 पाय पाहिजे, मग अशी सांगितलं तुम्ही. आणि इकडे लक्ष देत नाही, डायरेक्ट टी अपॉन टी, कॅपिटल टी ची किंमत काय म्हणते तर एक्स बाय लॅम्बडाची किंमत काय, चुकतंय, न कळत चुकतंय. तर 2 पाय नसलं तर ऍडजस्ट करून घ्यायचं. मग सांगितलं होतं, मग 4 पाय होतं, त्याची 4 पाय ची फोड केली, 2 into 2 पाय, 2 ने आलं उरलं. आता 2 कॉमन काढायची गरज, कधी मल्टिप्लाय करावं लागेल, कधी कॉमन काढावं लागेल, काय असेल ते बघूया. तर आपल्याला काय काय सांगितलं बघा, सेंटीमीटर मध्ये सांगितलंय एक्स ची किंमत. पुढे फाइंड वेव्ह वेलॉसिटी, वेव्ह वेलॉसिटी म्हणजे व्ही काढायचा आहे. पुढे वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा काढायचा आहे. आणि हे महत्वाचं आहे फेज डिफरन्स. फेज डिफरन्स आपण 2 पॉइंट मधला डेल्टा या अक्षराने जर दाखवला तर तो कधी काढायचा आहे, असे 2 पॉइंट की त्यात 2 सेंटीमीटर अंतर आहे. ओके, आणि अंतर x अक्षराने दाखवतो. हा कधी काढायचा हे महत्वाचं आहे, when x is equal to 2 सेंटीमीटर. ओके, ते बघूया. पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन लिहूया. given equation is y is equal to 2 into 10 raised to minus 6 sin pi small t upon 0.02 minus x upon 60. मी आता सांगितले तर 2 पाय पाहिजे, मग 2 कॉमन काढावं लागते, त्यातलं कॉमन निघत नाही तर तसंच काढायचं. कसं काढायचं सांगतो मी तुम्हाला. कॉमन काढल्यानंतर आत किती शिल्लक राहिले हे जर काढायचं असेल तर आत 2 कॉमन काढतो म्हणजे 2 इथं गुंततो ना, आत भागायचं असेल. कारण ब्रॅकेट सोडवताना आत गुंततो, ब्रॅकेट तयार करताना 2 कॉमन काढतो मी तयारच करतो, आत भागायचं. तेवढं कॉमन काढले त्यांनी भागायचं. 2 into 10 raised to minus 6 बघा, साइन 2 पाय लिहिणार आहे मी, 2 कॉमन काढल्यासारखंच झालं ते, मग आत भागायचं म्हणजे छेदस्थानी घ्यायचं. बघा, 2 into 0.02 minus x upon 2 into 60. बघा आता आपण किंमत काय बदलली का, समजा ह्या 2 ने आत गुणलं तर पायला पाय आहे तशी 2 ने गुणल्यावर 2 ला 2 जाणार, 2 ला 2 जाणार, म्हणजे आपण काही व्हॅल्यू बदलली नाही. म्हणजे जे कॉमन काढतोय निघत नसलं तरी जे कॉमन काढतोय त्याने आत भागायचं कंसाच्या. इतकं सिंपल आहे. आणि मग y is equal to
2 into 10 raised to minus 6 sin 2 पाय हा इथे किती आला बघा प्रोडक्ट 0.04 आला आणि हे 60 दोन्ही 120 आला. ह्याला इक्वेशन नंबर 1. नाउ कव्हर्ड इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं असते. पण कंपॅरिझन करायचं आपल्याला व्ही आणि लॅम्बडा पाहिजे, एम्प्लिट्यूडची काही गरजच नाहीये. ठीक आहे, कॅपिटल टी तर काढावं लागणार नाही. तर कॅपिटल टी हा किती आला इथं 0.04 हा सेकंद अर्थात. पुढं लॅम्बडा किती येणार बघा. लॅम्बडा एक्सचा जो छेद असतो तो लॅम्बडा 120 अर्थात ते सेंटीमीटर आहे कारण त्यांनी सांगितलंय ते सेंटीमीटर मध्ये. ओके, पुढं वेव्ह व्हेलॉसिटी काढायचे आणि डेल्टा पण काढायचा. डेल्टा नंतर बघू. नाव हा v इज इक्वल टू एन लॅम्बडा किंवा लॅम्बडा अपॉन टी असतं. डायरेक्ट एन ची किंमत 1 अपॉन टी डायरेक्ट टी च्या स्वरूपातला फॉर्म्युला वापरला तरी चालतो. लॅम्बडा आहे 120, टी आहे 0.04 and therefore v is equal to दोन घर पुढे सरकवली, दोन घर पुढे सरकवली तर 2 शून्य द्यायला लागते. 4 एके 4, 4 त्रिकोण 12, 0 0 0 म्हणजेच व्हेलॉसिटी आलेली आहे 3000 सेंटीमीटर पर सेकंद. तुम्हाला मीटर पर सेकंड करायचं असेल तर 100 ने भागा त्याला 30 मीटर पर सेकंद येईल. आता पहा हा डेल्टा काय प्रकार आहे. तर कसं आहे पहा, ही असते वेव्ह. तर यातल्या कुठल्याही 2 पॉइंट मधला फेज डिफरन्स आपल्याला काढता येतो. त्या 2 पॉइंट मधला अंतर बघा, इथला पॉइंट आहे समजा, हा पॉइंट आणि हा पॉइंट आहे. मला यातला फेज डिफरन्स पाहिजे तर हे अंतर आपण एक अक्षराने दाखवू आणि मग या 2 पॉइंट मधला फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे का. डेल्टा इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स. म्हणजे हे पाथ डिफरन्स म्हणतो आपण याला. 2 पॉइंट मधल्या डिस्टन्स त्याला पाथ डिफरन्स म्हणायचं. पाथ डिफरन्स ला 2 पाय अपॉन लॅम्बडा बोलले की फेज डिफरन्स आहे. आणि हा फॉर्म्युला तयार करून दाखवला होता मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देताना परवा. ओके, हा फॉर्म्युला डायरेक्ट नाहीये पुस्तकात पण ह्याच्यावरचं गणित मात्र दिले, पुस्तकातलंच गणित दिले. ओके, किंवा पुस्तकात फेज डिफरन्स तर काढावा लागतोच आपल्याला. तर हे फॉर्म्युला तयार करून दाखवला होता मी. एक्स म्हणजे काय आहे हे कळलं पाहिजे. ज्या 2 पॉइंट मधला तुम्हाला फेज डिफरन्स काढायचा आहे त्यातला अंतर आहे एक्स म्हणजे ते दिले बघा 2 सेकंड. तर डेल्टा काढला. हा तर नाव फेज डिफरन्स इज गिवन बाय फेज डिफरन्स इज गिवन बाय आणि हा फॉर्म्युला लिहायचा. आता त्याने किती सांगितले बघा, एक्स किती सांगितले 2 सेंटीमीटर असणार. हा 2 पाय लॅम्बडा किती आहे, लॅम्बडा 120 आहे आणि एक्स किती दिलाय 2. तर बे एके बे सख्ख 12 ला 0 0 बे एके बे त्रिक 6 0 ला 0 म्हणजे डेल्टा आलेला आहे π/30 अर्थातच रेडियन कारण हे अँगल हा रेडियन मध्ये येत असतो. हा फेज डिफरन्स असला पाहिजे 2 पॉइंट. चला लिहा पटपट. चला आन्सर सगळं व्यवस्थित लिहा शब्दात. काय काय विचारलं तर वेव्ह व्हेलॉसिटी, वेव्ह वेव्हलेंथ आणि फेज डिफरन्स असले एक होमवर्क साठी घ्या. आता इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह on a stretched string, on a stretched string is y is equal to इक्वेशन कसं दिलंय बघा आता. y is equal to sin pi 20t minus 2x sin pi 20t minus 2x where
all the quantities are in SI system, where all the quantities are in SI system. Full stop. Find amplitude, comma frequency, comma wavelength, and velocity of wave, and velocity of wave. हा फक्त हिंट देतो तुम्हाला, तुम्ही सोडवायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे साईनला काही कोएफिशियंट दिला नाही म्हणजे फक्त 1 असतो. अँप्लिट्यूड काढायला सांगितली नाही तर सांगितले काय असेल 1 येईल. हो इथं पाय आहे बघा, 2 पाय लागतो. मग 2 जर कॉमन काढला तर आतमध्ये 10t - x फक्त राहील. हा इक्वेशन लिहितानाच टी आपण कॅपिटल टी वाला लिहूच नका, एनटी वाला लिहा. असं पण इक्वेशन आहे की आपल्याकडे nt - x बाय लॅम्बडा. n ची किंमत 10 आली, डायरेक्ट फ्रिक्वेन्सी, आणि x चा छेद लॅम्बडा असतो, काहीच नाही येत असतो. त्याप्रमाणे तुम्हाला कंपॅरिझन करून काढता येईल. चला सोडावायची एवढी जागा किंवा बघा तुमच्या अंदाजानुसार सोडा. पुढचं लिहा. The displacements का अनेक वचन. The displacements of two sinusoidal waves SINUSOIDAL. सिनोसाइडल किंवा सायनोसाइडल म्हणा चालतंय. जी साईनची वेव असते ना, साईनचं इक्वेशन असतं ना, त्याला सायनोसाइडल किंवा सिनोसाइडल म्हणायचं. SINUSOIDAL. सिनोसाइडल वेव्स propagating through a string, propagating through through a string are given by the following equations. खाली एक लिहा. y1 is equal to 4 sin 20x minus 30t, 20x minus 30t, आणि y2 is equal to 4 sin 25x minus 40t, 25x minus 40t, where खाली लिहायचं where x and y, small x and small y, where x and y are in centimeter and t is in second, and t is in second. Full stop. Small a आंकड़ा. Calculate the phase difference between these two waves. Calculate the phase difference between these two TW2, these two waves at the points x is equal to 5 centimeter
x is equal to 5 centimeter and small t is equal to 2 second, and small t is equal to 2 सेकंद 2 सेकंद. पुढच्या वेळेला स्मॉल बी आकडा. when these two waves interfere comma, what are the maximum and minimum values of intensity? What are the maximum and minimum value of the intensity? Question mark. हा, पटकन लक्ष द्या. काय काय दिले बघा. The displacements of two sinusoidal waves propagating through a string. स्ट्रिंग वरून दोन वेव्ह चाललेले आहेत. त्या दोन वेव्हची इक्वेशन अशी दिलेली आहेत वडीने आपल्याला. म्हणजे अँप्लिट्यूड दोघांची 4 आहे. हे फ्रिक्वेन्सी असते n. तबा इथं आहे nt. ओ हे उलट सुलट आहे बरं का. हा, nt मायनस एक्स बाय लॅम्बडा. मगापासून कसं होतं, आता इथं दिलंय काय दिलंय बघा, एक्स बाय लॅम्बडा मायनस nt. तर n ची किंमत t चा कोएफिशिएंट असतो तो n असतो, हे लक्षात ठेवायचं. एक्सचा जो छेद असतो तो लॅम्बडा असतो. ओके, त्याप्रमाणे आपल्याला काढता येईल. तर पुढे काय सांगितलंय बघा त्यांनी, हे सेंटीमीटर मध्ये वगैरे सांगितले, पण कॅल्क्युलेट फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्हज. ह्या दोन वेव्ह मधलाच फेज डिफरन्स काढायला सांगितलाय. पण कधी काढायला सांगितलंय ते महत्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळी फेज डिफरन्स बदलत असतो. टाइम किती दिलाय आणि काय दिले बघा बरं. तर ऍट पॉइंट x इज इक्वल टू 5 आणि टाइम 2 सेकंद. 2 सेकंद आणि x इज इक्वल टू 5 असणार. पहिला आकडा यातला स्मॉल ए दिलाय, काय आकडा एक दिलाय स्मॉल ए. तर फेज डिफरन्स काढायचा आहे. फेज डिफरन्स साठी असला अक्षर वापरतोय, तर असला फाय वापरतोय, पण हा काढायचा आहे. पण हे कधी, हे महत्वाचं आहे. हा, व्हेन x इज इक्वल टू किती आहे रे, 2 आहे का, 5 सेंटीमीटर आहे, आणि टाइम किती आहे 2 सेकंद, आणि t इज इक्वल टू 2 सेकंद. हा, यावेळेचा काढायचा आहे. ते महत्त्वाचं काय विचारलाय. तर when these two waves interfere, what are the maximum and minimum intensity? तर I max आणि I मिनिमम आणि मॅक्सिमम इंटेन्सिटी विचारले, ते काढू नंतर. हा, तर पहिल्यांदा ए आकडा सोडवतोय मी. गिवन इक्वेशन्स आर. हा, y1 इज इक्वल टू काय आहे बघा, 4 sin 20x मायनस 30t. ओके, हा, शेजार लिहू करे. y2 इज इक्वल टू 4 sin 25x. बसतंय का बघा शेजारी होईल बसेल. डायरेक्ट आपण काय करणार आहे, x ची किंमत 5 आणि टाइम 2 ठेवणार आहे. त्याप्रमाणे फेज डिफरन्स आपल्याला काढता येईल. हा, पुट x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर and t इज इक्वल टू 2 सेकंद. दोन्ही वेव्ह मध्ये ठेवणार आहे. तर y1 इज इक्वल टू काय झालं बघा, 4 sin 20x ची किंमत 5 ठेवली, t ची किंमत 2 ठेवली. अँड बसत नसलं तुम्ही एका खाली एक लिहा, 4 sin 25 इंटू x ची किंमत 5 मायनस 40 इंटू t ची किंमत 2. म्हणजेच y1 इज इक्वल टू किती आलं बघा, 4 sin, हे किती आलं 100 मायनस 30 दोन्ही 60 आलं. अँड y2 इज इक्वल टू 4 sin 25 5 125, 40 दोन्ही 80 आलं. हा, म्हणजेच काय येणार बघा, therefore y1 इज इक्वल टू 4 sin 40 आलं, 4 sin 40 आलं, आणि y2 इज इक्वल टू किती आलं रे, 4 sin
हा 125 80 45 आलं काय? हा ओ फेज डिफरन्स कळतोय तुम्हाला आता. हा फेज अँगल नसतो ना साईनच्या आतमध्ये. ओके, मग हा 45 आलाय, हा 40 आलाय. तरी x ची किंमत 2 असताना t ची किंमत 2 सेकंद, सॉरी x ची किंमत 5 असताना t ची किंमत 2 असताना. मग फेज डिफरन्स किती आला आहे? वजा, मोठ्यातून लहान वजा करायचा. हा, देअरफॉर फेज डिफरन्स इज हा फाय इज इक्वल टू मॉड मध्ये टाकायचं सरळ ते. हा म्हणजेच किती आला रे? 5. आणि हे उत्तर रॅडियन मध्ये असतं, लक्षात ठेवा, डिग्री नाही. ओके, हा तर हे आलं फेज डिफरन्स तर आला 5 रॅडियन. एक उत्तर झालं. आता बी उत्तर. ओ इंटेन्सिटी काढायची आहे मॅक्झिमम आणि मिनिमम. तर फ्रॉम द इक्वेशन्स पहिल्याची अँप्लिट्यूड आहे, पहिल्याची अँप्लिट्यूड किती आहे? 4 आहे. आणि दुसऱ्याची पण अँप्लिट्यूड 4च आहे. A1 आणि A2 दोघांची किमती 4च आहेत आणि अर्थातच सेंटीमीटर असणार आहे ते. ओके, मॅक्सिमम अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला, इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय बघा, I max इज इक्वल टू A1 प्लस A2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, देअरफॉर I max इज इक्वल टू A1 पण 4 आहे, A2 पण 4 आहे, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणजेच मॅक्सिमम इंटेन्सिटी आलेली आहे 4 आणि 4 8, 8 चा स्क्वेअर, म्हणजेच मॅक्सिमम इंटेन्सिटी आलेली आहे 64 युनिट. काय असतं बघा इंटेन्सिटीचं. हा, तशीच मिनिमम किती येईल बघा बरं. हा, मिनिमम नाव आय मिनिमम, हा तर वजाबाकी असते. हा, सिंपल फॉर्म्युले 4 मायनस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे आय मिनिमम येईल 0. म्हणजे 0, मिनिमम इंटेन्सिटी 0 असणार आहे, मॅक्सिमम इंटेन्सिटी 64 असणार आहे. कोण सांगतं युनिट इंटेन्सिटी? हा, इंटेन्सिटीचं युनिट कोण सांगते? काय असतं इंटेन्सिटी, कोणाला माहित आहे? ठीक आहे, लिहा अगोदर इंटेन्सिटीचं युनिट, विचार करा काय असतं.